हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मंदिर मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे, देव मंदिर आमचं कसं आहे ते. कारण की थोडंसं आता डेकोरेट करायचं आहे आणि ते कसं करणार आहे तेही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी किती खर्च आलेला आहे तेही सांगणार आहे. तर आज तर आहे मुलांना सुट्टी, तर त्या अगोदर मी तुम्हाला असं दाखवलेलं आहे. आता सध्या तर मंदिर असं आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे मी सांबार बनवलेला आहे. इडली सांबार मला बनवायचे आहे. तर त्या अगोदर इथे मी सुट्टी दिवशी हेही काम करून घेतलेलं आहे. दळणं वगैरे केलेले आहेत आणि पीठही दळून घेतलेलं आहे. आणि रात्री इडलीचं पीठ भिजायला घातलेलं होतं. ते तर इतकं फुगलेलं होतं की पातेल्याच्या बाहेर आलेलं होतं. तर एक पातेलं भरून मी त्यातून काढलेलं आहे आणि तर त्याची मी इथे इडली बनवणार आहे आणि राहिलेलं पीठ आहे त्याचे मी डोसे बनवणार आहे. तर घालताना मी जास्तच भिजायला घातलेलं होतं कारण मला दोन्ही प्रकार बनवायचे होते. एक तर इडली आणि एक तर डोसे. त्यासाठी प्रथम तर मी सकाळी नाश्त्यासाठी इडलीच बनवलेली आहे. तर इडली इथं मी करते आहे आणि पाहता चल कट्ट्यावर तर किती राडा झालेला आहे. सकाळचा माझा स्वयंपाकही झालेला आहे, चपाती भाजी आणि नाश्त्यासाठी इडली बनवलेली आहे आणि इकडं कुकरला सांबारही लावलेला आहे मी. तर आता इडली होत आहे तोपर्यंत 10 मिनिटं दुसरं एक काम करून घेत. तर इथं माझं पार्सलही आज लवकरच सकाळी आलेलं आहे. तर काय पार्सल आहे तेही मला मलाच काय सर्वांनाच कोणतंही आपलं पार्सल आलं तर आपल्याला काही थोडेपर्यंत दम निघत नाही. आणि इथे मी ब्लाऊज पीस मागवलेला आहे. तोही मी तुम्हाला शिवल्यानंतर व्हिडिओ शेअर करेन कसा शिवणार आहे काय आहे ते. आता सध्या तर आलेला आहे ब्लाऊज पीस आणि पिंक कलर आहे, डार्क पिंकमध्ये. आता इथं मी चटणीही बनवून घेतलेली आहे. आता ही संध्याकाळचा व्हिडिओ आहे. आता संध्याकाळी डोशाबरोबर मी चटणी बनवलेली आहे आणि सकाळी इडली आणि सांबार बनवलेलं होतं. तर त्याच पिठाचे संध्याकाळी मी डोसे बनवलेले आहेत. कारण बरेच दिवस झाले डोसेही बनवलेले नव्हते आणि इथं असा मेनू आहे संध्याकाळच्या जेवणासाठी. तर व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.